अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये आता कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे पीडित कुटुंबाच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती समोर येते। तर कल्याणमध्ये 2 दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता आणि त्यानंतर राजकारण सुद्धा तापलेलं आहे। कल्याणमधील नागरिक हे चांगले संतप्त झालेले आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे पीडित कुटुंबाच्या भेटीला दाखल झालेत। आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल। कल्याणमध्ये अनेकांनी दाखल आहेत आणि दरवेळेस तो कुठून येतो आणि अशा प्रकारचा मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे। एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल।